ये लीजिए। तो आपसे आपका उधारी खाता शुरू हो गया। आपको जो भी उधारी चाहिए आप लेके जा सकते हैं, पर महीने तो महीने आपको उधारी चुकाना पड़ेगा। अच्छे भले घर के दिख रहे हो, इसलिए भरोसा रख रहा हूँ। आप हमारा भरोसा मत तोड़िए। हाँ, जय कृष्ण। काय झालं आता? समजा सामान तर मिळालं ना, मग तुमचा चेहरा असा का? अगं ते दुकानदार काका म्हणाले ना, भरोसा तोडणं मत. मला अचानक आदित्यचीच खूप आठवण आली. आदित्यचा पण माझ्यावर खूप भरोसा आहे यार. आणि मी हे सगळं करतेय त्याला न सांगता. मी चूक करतेय का? अहो, आपल्या नवऱ्याला नोकरी मिळाल्याच्या आनंदात गोडाधोडाचा शिरा करणं चुकीचं आहे का? नाही, हे चूक नाहीये. मग हे बी चूक नाहीये. अहो, संसारात तडजोड ही करावीच लागते. ही एक तडजोडच आहे असं समजा ना. ते तुमच्या भाषेत काय म्हणतात ते? ऍडजस्टमेंट. मग नाही, खरंय. मी ना आदित्यला आयुष्यभर खुश ठेवायची कमिटमेंट दिली. मग त्याच्या आनंदासाठी एवढी ऍडजस्टमेंट तर करूच शकते मी. झालं. चला. अरे वा, माझ्यासाठी अगदी हसत हसत दार उघडलंस. तुम्ही असाल असं वाटलं नव्हतं मला. पण आता इथे माझ्याशिवाय दुसरा आहे कोण तुझी काळजी करणार? त्यामुळे आता मीच तुझं सासर आणि मीच तुझा सासूरवास. काय ग, हा घमघमाट कसलाय? कसला नाही. कसला नाही काय? अगं, चांगल्या साजूक तुपातल्या शिऱ्याचा अगदी घमघमाट येतोय. बाई 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 बाई, मला सांगताना खिशात पैसे नाही म्हणून सांगताय आणि घरात साजूक तुपातले शिरे बनवताय. फक्त शिराच बनवला, आणि तो सुद्धा दोघांसाठी. अख्ख्या भागुबाई सहनिवासला पार्टीसाठी नाही आमंत्रित केलंय मी. तसं केलंस तरी माझी काही हरकत नाही हो. तुमची हरकत काय असेल? आणि बेसिकली तुम्हाला विचारताय कोण हो? उगाच तोंड चालवू नकोस. त्यापेक्षा हात चालव आणि मला पटकन वाटीभर शिरा दे. कशाबद्दल? अगं, दोघांपुरताच केलायस म्हणालीस ना, मग तू आणि मी खाऊया. दोघांपुरता म्हणजे मी आणि आदित्य. तुमचा हिशोब नाही धरलाय मी याच्यात. पण मला तुमचा हिशोब धरावाच लागतो ग. काय आहे, या जागेची मालकीण आहे ना मी, त्यातून तुझी सासू. त्यामुळे तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क थोडा जास्त आहे, हे तू लक्षात ठेव. हो बाजूला. एक मिनिट. तो शिरा ना मी आदित्यसाठी केला. त्यांनी खायच्या आधी कोणालाही हात लावू देणार नाहीये मी त्याला. ए, हा हात आहे ना, याच हाताला धरून मी तुला इथनं बाहेर हाकलू शकते. मग तुझा आदित्य आला की त्याला ना शिरा दिसेल ना तू. चालणार आहे का तुला? नाही ना? मग तोंड बंद ठेव आणि मला माझं तोंड गोड करू दे. वा 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 वा, अगदी आमच्या ह्यांच्या हातच्या शिऱ्याची आठवण झाली. काय ग, त्यांनीच शिकवलं का तुला शिरा करायला? अगं, पण त्यांनी तुला हे नाही का शिकवलं की ब्रह्म्यांच्या घरात हा असा शिरा फक्त काहीतरी गोड बातमी मिळाली तरच करतात. बाई 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 बाई, म्हणजे तुझ्या नवऱ्याला नोकरी मिळाली की काय? लागली असेलच.
फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. चांगलंय. आणि नोकरी मिळाली असेल तर अजून चांगलंय. म्हणजे कसं मला माझं भाडं वेळेवर मिळेल ना. फक्त तुझा नवरा वेळेवर आला तर. सर आदित्य कश्यप, आम्हाला तुम्हाला हा जॉब देता येणार नाही. तुम्ही खूप प्रामाणिक आहात, पण एम्प्लॉई म्हणून रिस्की आहात. उद्या तुम्हाला या कंपनीत एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही आणि तुम्ही इथेही आंदोलन केलं तर? तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात, पण आम्हाला एक नॉर्मल माणूस हवा जो फक्त त्याचं काम करेल, बाकी काही नाही. तुम्ही जाऊ शकता. नोकरीचं काहीच खरं दिसत नाहीये. उद्या परवा तेरवा रोजच प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. पण आजचं काय, सईचं काय? सईला गॅरंटी होती की मला आजच्या आज एकदम सहज जॉब मिळेल. आता जर मी जॉईनिंग लेटर ऐवजी ही बॅड न्यूज घेऊन घरी गेलो तर तिला काय वाटेल? तिचा बिचारीचा उत्साह पार मावळून जाईल, कोमेजून जाईल बिचारी. नाही 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 नाही, बी पॉझिटिव्ह अँड कीप हर पॉझिटिव्ह. तिचा मूड टिकवून ठेवायला काहीतरी करायलाच पाहिजे मी. ह्या एवढ्याशा पैशात काय करणार पण? सापडलं, उत्तर सापडलं. Congratulations! 3 cheers for Aditya Kashyap. Hip hip hooray! Hip hip hooray! 3 cheers for नवीन job. Hip hip hooray! आणि 3 cheers for खूप जरा पॅकेज वाली नोकरी. Hip hip hooray! ए, ही फुलं तू माझ्यासाठी आणली? Thank you so much. गाववालो, ये जो आदित्य कश्यप है ना, ये टैलेंट का एक पैकेज है और इसे आज बड़े पैकेज वाला जॉब मिला है. आदित्य, मला माहिती होतं, माहितीये तुझी एक नोकरी केली ना तर तू दुसरी नोकरी मिळेल, दुसरी केली तर तिसरी मिळेल, तिसरी केली तर चौथी मिळेल आणि चौथी जरी केली ना तर तू स्वतःची कंपनी सुरू करशील. मला माहिती होतं तू थांबणार नाही आणि आज तुला नोकरी नाही मिळाली. नोकरी नाही मिळाली कुठलीच. तेच सांगायचा प्रयत्न करत होतो पण आधी इट्स ओके, खरंच इट्स ओके. हे बघ, आज नोकरी नाही मिळाली तर उद्या मिळेल ना, आणि उद्या नाही मिळाली तर परवा नक्की मिळेल. तू घराबाहेर नोकरी शोधायला पडलास हीच तुझी पहिली स्टेप होती आणि अशी स्टेप बाय स्टेप तू एक दिवस टॉपला पोहोचणार आहेस. मला गॅरंटी आहे, मला फुल कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर.
पण आता ही पहिली स्टेप तरी आपण सेलिब्रेट करूया ना, फॉर गुड लक. हा, एक मिनिट. सरप्राईज. हे काय? अरे झाकण उघडून तर बघ. शिरा. तुझा आवडता सत्यनारायणाचा शिरा. एक मिनिट, पण तू शिरा कसा बनवलास? म्हणजे त्याचं काहीच साहित्य आपल्या घरात नाहीये. तू प्रश्न नको रे विचारूस. समोर एवढा छान शिरा आहे, खा तो. प्रश्न नाही नाही सई, तू सांग मला. अरे खरंच तू खा ना. पैसे कुठून आले? तुझ्याकडे पैसे नाही. विद्याने दिले, भगवाननी दिले? नाही. अरे सगळ्यालाच नाही, मग पैसे आले कुठून? सामान कुठून आलं? अरे इथे जवळ एक दुकान आहे ना, तिथनं उधारीवर आणलं. उधारी? पण तू खाऊन बघ ना शिरा. मी मगाशी ना थोडासा टेस्ट केला होता, एपिक झालाय. नको. ऐक तर, थोडासा खाऊन तर. खरंच मस्त. मला उधारी एकही कण नको आहे. आदित्य रे. नाही सई, बास. आयुष्यात कुणासमोरही हात पसरले नाहीयेत, कुणासमोरही लाचार झालो नाही, आणि तू पहिल्याच दिवशी उधारी सुरू केलीस घरात. आदित्य ही लाचारी नाहीये. अरे इथे हेच चालतं. हे चालत असेल, इथे हे चालत असेल, पण मला चालत नाही. या आधी चालायचं नाही आणि ह्या पुढेही चालणार नाहीये, कारण तसे संस्कार नाही आहेत माझ्यावर. पण ही गोष्ट संस्कारांची आहे, तत्वांची आहे, मूल्यांची आहे. एक वेळ भुकेल्या पोटाने झोपलं तरी चालेल, पण कुणासमोर भीक नाही मागायची असं शिकवलंय मला, आणि हे दादा मामाने शिकवलंय. जगाच्या पाठीवर कुठेही असलो, त्याच्यावर कितीही चिडलेला असलो ना, तरी त्याची शिकवण मी विसरणार नाही, हे तुलाही माहिती असेल. आदित्य रे, तू इतका ओव्हर रिॲक्ट का होतोयस? आणि ही भीक नाहीये, ही उधारी आहे, जी आपण कधीतरी चुकती करणारच. आज जॉब मिळाला असता तर आज केली असती चुकती. आज कसं? अरे हे जॉब मिळणं, पगार येणं, नोकरी करणं, हे यातलं काहीच कळत नाही का तुला? हे सगळं सोपं वाटतंय तुला? नाही, मिळाली असती ना आज नोकरी, तरी आज नाही देत अगं पहिल्याच दिवशी पैसे. दरवेळेस तुलाच हवं ना, तसं नाही चालत सगळं जग. आणि काय झालं, नाही ना मिळालं, एवढं सगळं करून नाही मिळालं. कुठेही नोकरी नाही मिळाली, सगळीकडनं हाकलून दिलं. उद्याही नाही मिळणार, परवाही नाही मिळणार, कदाचित महिनाभर नाही मिळणार आहे. ही उधारीचे पैसे वसूल करायला माणसं दारात उभे राहतील. सई, आपण काय करणार? तू गृहीत धरतेस यार मला. आदित्य, मी नाही गृहीत धरत आहे तुला, खरंच. आणि जर का नसतील ना पैसे, तर मी बघीन काहीतरी पैशांचं, कुठून तरी कसे तरी, पण मी करेन मॅनेज. कसे? कारण मी दिवसभर डोकं फोडून झालं याच्यावर, आणि मला तर नाही सुचत आहे कुठून येणार आहेत पैसे. परत मामांकडे जायचंय मागायला का तुझ्या मम्मा डॅडूंकडनं मागायचे आता पैसे, हात समोर पसरून त्यांच्या? आदित्य बास, तू अति करतोय. मी अति करतोय? तुला अजूनही वाटतं मी अति करतोय? तुला राग येतोय माझा? लाज वाटते का माझी? नाही मिळाला मला जॉब, नाही मिळाली मला नोकरी, नाही कमवू शकलो मी पैसे, कळतंय मला. अरे मला काय वाटत नाही का या घरातनं बाहेर पडावं? कंटाळा आलाय मला या घराचा. मला नाही मिळू शकत पैसे, मी नाही उधारीवरनं पैसे आणू शकत. मला समोरून चालत येत होते पैसे, मी नको म्हणलो. खोटं बोलून जॉब मिळत होता, मी नाही म्हणलो. स्वतःच्या हिमतीवर सिद्ध करायचा प्रयत्न करतोय यार सई आपण. मला वाटलं तो तुला तरी समजेल, आणि घरी येतो तर तूच उधारी मागतेस सई. मूर्खासारखा तुझ्यासाठी चाफा वेचत बसलो. मला नाही का तुझ्यासाठी महागडी गिफ्ट आणू अशी वाटत सई? तू माझं ऐकून घे. नाही, माझी सगळी चूक होतीये ना. चल, मी मान्य करतो माझीच चूक होतीये. अरे मला नाही, माझा त्रास होतोय. तू बाहेर थांब, तू शांत हो, आणि मग मला शांतपणे बसू दे. अरे असं काय करतोस? आपण बोलूया ना. हे काय? नाही, मला आता बोलायचंच नाहीये. मी आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये सई. तू सई, तू प्लीज नाही, तुला त्रास व्हायला नकोय माझा. आदित्य प्लीज दरवाजा उघड ना. ऐक ना, एकदा बोलूया ना आपण शांतपणे. हे बघ, ऐक, एवढं काहीच झालेलं. आदित्य प्लीज, अरे ऐकून घे.
बाहेर ये. वहिनी रडते. वहिनी अहो काय झालं काय रडतोय ओ सईताई सईताई काय झालं ओ कशाला रडताय तुम्ही ओ सईताई अहो का रडतोय सांगा ना हा ओ ताई बाई 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 तिन्ही सांजेच्या वेळेला कोण अवदसा गळा काढते म्हटलं तो या तर आमच्या सूनबाई. संसाराची गवळण सुरू झालेली दिसतेय. आता खरा तमाशाचा फड रंगेल. काय गे काय रडायला काय झालं तुला? शिरा आवडला नाही का तुझ्या नवऱ्याला? का शिरा खाण्याआधीच बाहेरून तीर्थप्राशन करून आला तुझा नवरा? अच्छा 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 तुझ्या नवऱ्याला नोकरी मिळाली नाही होय आणि त्याचा राग तो तुझ्यावर काढतोय का? तुला घराबाहेर काढलं होय त्यांनी? ती काय ब्रह्मेंच्या घरची जुनी रीत आहे. 4 दिवस मजेचे गेले की काढायचं बायकोला घराबाहेर आणि स्वतः बसायचं मजा मारत. तुझा आदित्य तरी काय त्याच माळेचा मणी. बाई गप्पा बसा. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पर्सनल गोष्टींमध्ये तुम्ही नाक खुपसू नका. माझा नवरा माझ्यावर प्रेम करेल ना तर मला घराबाहेर काढ. जे काही करेल ना ते माझं मी बघून घे. तुम्ही याच्यात पडायचं नाही. असं होय बरोबर. पण काय ग मग जेव्हा मी माझ्या नवऱ्याकडे माझा हक्क मागायला आले होते तेव्हा तू कशाला शहाणपणा केला? मी आणि माझ्या नवऱ्याने बघून घेतलं असतं ना काय ते. तेव्हा तू कशाला आमच्या मध्ये कडमडलीस? तेव्हा गुमान बसून राहणं जमलं नाही ना तुला आणि आता मी मध्ये पडले तर मिरच्या झुंबल्या होय ग तुला. जसं ज्याचं कर्म असतं ना तसं फळ मिळतं बाई. मला काही हौस नाहीये तुझ्यासारखी नको तिथे आगाऊपणा करायची. माझा आणि तुमचा संबंध फक्त घर भाड्यापुरता आहे. ते घर भाडं कधी देताय तेवढं सांगा. नाहीतर आज तुला हकलण्याचा तमाशा करून उद्या तुझा नवरा पण पसार होईल. मग माझे पैसे कोण देणार? तेव्हा ते काही नाही. ही रडगाणी आवरा आणि मुकाट्याने माझे पैसे टाका. तुम्हाला तुमचा ऍडव्हान्स दिलाय ना आम्ही आणि बाकी पैसे सुद्धा देणार आहोत म्हटलोय ना एकदा. मग देऊ ना. आतापासून कशाला बोलताय? प्लीज ही फालतूची बडबड बंद करा आणि जा तुमच्या घरी. मी जाते हो माझ्या घरी. पण तुला तुझ्या नवऱ्याने घरात घेतलं नाहीच तर माझ्या दारात ये हो. मी देईन तुला माझ्या घरातला एक कोपरा.